या शासनाची बनवाबनवी मी आपल्या पुढे काही मांडतोय। 9 तारखेला एक जी.आर. काढला गेला अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी। त्यामध्ये 31,668 कोटी रुपयाचा त्यामध्ये समावेश होता। जवळपास या अतिवृष्टीमध्ये 268 तालुक्यापैकी महाराष्ट्रातील 253 तालुके हे पूर्णतः नुकसानग्रस्त म्हणून त्यामध्ये समावेश करण्यात आलेला होता। परंतु त्यामध्ये काही गोष्टीचा समावेश होता। या माझ्याकडे दोनही जी.आर. सरकारचे आहेत। 9 तारखेच्या जी.आर. मध्ये ज्या सवलती होत्या, जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीच्या निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती, तिमाही वीज बिलात माफी आणि परीक्षा शुल्कात माफी 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी। परंतु सरकारने 10 तारखेला कदाचित हा जी.आर. घाईघाईमध्ये काढला गेला असेल। यातून आत्ताची सरकारच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांना हे झेपणार नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली असेल। त्यामुळे या जी.आर. नुसार ही मदत देणे शक्य नाही असं वाटल्यामुळे 10 ऑक्टोबरला दुसऱ्या दिवशी पुन्हा एक जी.आर. काढला। त्यामध्ये या सवलतीचा कुठेही उल्लेख नाही। म्हणजेच लोकांच्या पुढे एक वेगळं मांडायचं आणि शेतकऱ्याची फसवणूक करायची आणि दुसरीकडे मात्र वस्तुस्थिती वेगळी असायची। या संदर्भात अद्यापही केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव NDRFच्या मदतीतून गेला नसल्याची माझ्याकडे माहिती आहे। तो का गेला नाही? कदाचित मुख्यमंत्र्यांच्याकडे जी माहिती उपलब्ध आहे, त्यांच्या सरकारमध्ये जी काही बैठक झाली त्यामध्ये जर 268 तालुक्यापैकी 253 तालुके मी दाखवले तर मी कोणत्या ह्याच्याने सरकारकडे मागणी करू अशी काही चर्चा झाल्याची माहिती आहे। आणि यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांची फसवणूक होताना दिसते। 3.5 लाख रुपये आम्ही शेतकऱ्याला देऊ म्हटलं, ते 3 वर्षाचा प्रोग्राम आहे खरडून गेलेल्या शेतीसाठी। आता 3 वर्ष शेतकरी खरडून गेलेल्या शेतीची दुरुस्ती करत राहील तर तो खाईल काय आणि जगेल कसा? हे जे काही पॅकेज दिला गेलं, सरकारच्या तिजोरीतून फक्त 6,500 कोटी रुपये जात आहे। त्यापेक्षा एकही रुपया सरकारच्या तिजोरीवर भार पडत नाही आणि दिवाळीच्या पूर्वी देऊ सांगणारे त्याच्या मदतीचा कुठेही आता मदत मिळण्याची कारवाई सुरू झालेली दिसत नाही किंवा खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या पैसे वळती होत असल्याचं दिसत नाही। यावरून शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी दिवाळी म्हणून साजरी करावी लागेल अशा प्रकारची परिस्थिती या सरकारनं शेतकऱ्यावर आणलेली आहे। याही पलीकडे जाऊन जो कापूस आता निघतो आहे त्या कापूस खरेदीला अद्याप केंद्राने परवानगी दिलेली नाही। CCIची परवानगी नाही दिली। त्यामध्ये 2 अटी टाकल्या होत्या, त्या दुरुस्त कराव्यात अशी मागणी होती। ओलावा, ज्याला मॉइश्चर म्हणतो आपण, तो कमी करावा आणि दुसरी अट की त्याची लेंथ, यावरून महाराष्ट्रातील कापूस CCI खरेदी करताना हात आखडता घेईल, हात राखून घेईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। आणि असं जर झालं तर व्यापाऱ्यांच्याकडे 4-4.5 हजार रुपयामध्ये कापूस विकावा लागेल आणि शेतकरी बर्बाद होईल, उद्ध्वस्त होईल। या महायुतीच्या महापापी सरकारमुळे शेतकऱ्यांचं वाटोळ होताना दिसत आहे। सोयाबीनचं पीक तर सर्व गेलं, पण जे काही मिळत आहे त्याचे दर 4-4.25 हजारच्या पुढे जात नाही। 3,600 रुपये काल माहिती घेतली, 3,600 रुपयामध्ये सोयाबीन विकला जात आहे। थोडी तरी जनाची नाही मनाची लाज वाटत असेल तर इतका शेतकऱ्यांचा छळ यांनी करू नये अशी माझी सरकारकडे विनंती आहे।
जर करेल तर आम्ही शेतकऱ्यांना विनंती करणार आहोत की नाहीतरी तुमचं जीवन अंधकारमय झालं आहे, तर प्रत्येकाने शेतकऱ्यांनी या सरकारचा निषेध म्हणून दिवाळीच्या दिवशी 1 तास महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांनी काळी दिवाळी म्हणून दिवे बंद करून या सरकारचा निषेध करावा आणि या सरकारला शेतकऱ्यांच्या भावना लक्षात येण्यासाठी मी सर्वांनाच आवाहन करतोय, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्रातील जनतेला शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। मदतीचा कुठेही उल्लेख नाही, GR बदलवले जात आहेत, सवलती पहिले घोषित करायच्या नंतर बदलायच्या, हा जो काही प्रकार आहे हा शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा आहे।